परत काय आपण थर्मोडायनामिक्स मध्ये शेवटच्या टॉपिक मध्ये आपण रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल रिएक्शन पाहिले होते. त्यानंतर वर्क पाहिला होता. त्यानंतर आपण मॅक्झिमम वर्कचं एक्सप्रेशन पाहिलं होतं. आज आपण न्यू कन्सेप्ट आहे, जुनाच आहे, परंतु कसं आहे की त्याबद्दल केमिस्ट्री त्याबद्दल कशी आहे, काय इन्व्हॉल्व आहे, कसं वर्क करते, कसं फंक्शन दाखवते ते पाहणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे आपला इंटरनल एनर्जी. Every living organism have some internal energy. इंटरनल एनर्जी म्हणजे आतमधली शक्ती. इंटरनल एनर्जी ह्युमनची म्हणजे बघतो आपण त्यावेळेस कसं होते 3-4 दिवस जर ह्युमन जेवलं सुद्धा नाही तरी एनर्जी प्रोव्हाइड करू शकते शरीराला. मॅक्झिमम मिनिमम 3 दिवस जर बिना जेवायचा माणूस राहू शकतो. मग तेवढी एनर्जी कुठून येते मग? कारण बनत असते प्रोसेस, एनर्जी कुठून येते? तर जेवढं तुम्ही जेवण करता रोज त्याच्या काही पार्ट जो असते तो काही पार्ट स्टोअर असते झालेला, म्हणजे कधी आवश्यक वेळेस तुम्हाला कामात पडेल. ज्यांच्याजवळ स्टोअर वगैरे नसते ते एनर्जी नसल्यामुळे चक्कर येऊन खाली पडतात. जसं एखाद्या वेळेस पेट्रोल सरलं गाडीतलं ते टकटक करते की नाही, बंद पडते की नाही, तशा प्रकारचे काम आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल कधी कधी की एखाद्या वेळेस तुम्ही फक्त नाश्ता करूनच गेले शाळेमध्ये, किंवा तुम्ही तुमची मैत्रिणी किंवा तुमची शाळेत एखादी विद्यार्थी तर तुम्हाला असं दिसलं असेल की किंवा विद्यार्थी कसं आहे ते तुम्ही गेलेच ना तर ते गेलेच ना. पुढे कसं आहे, समजा एखादी विद्यार्थी किंवा विद्यार्थी प्रार्थनेसाठी उभा आहे. आता उभा आहे तर मग एखाद्या वेळेस काय फक्त नाश्ता करून जेवण करतच नाही, त्यावेळेस त्याला चक्कर तो खाली पडतो. मग त्याला ऑटोमॅटिकली जाते, ग्लुकोजचं पाणी पाजलं जाते. असं आहे ना हे डायग्राम. पाहिली मी काढून काढता आली मला ते सिंगीज कळली माहिती ना. बा internal energy, the energy which is stored in the internal system of the the energy stored in the system. The energy stored in the system for the purpose to move the system in any direction of the universe. अशा प्रकारची एक स्टोअर केलेली एनर्जी असते, त्याला आपण इंटरनल एनर्जी म्हणतो. इंटरनल एनर्जी ही यू या अक्षराने दर्शवतात. कोणत्या अक्षर दर्शवतात? यू. इंटरनल एनर्जी शरीरामध्ये स्टोअर केलेली असते. कोणाच्या? सिस्टीमच्या. पोटेन्शियल एनर्जी आहे की बस जस्ट लाईक दॅट. पोटेन्शियल एनर्जी मीन्स इंटरनल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय असते? द स्टोअर एनर्जी इन द बॉडी इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. मग तशाच प्रकारचा कन्सेप्ट आहे इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीचं एक्सप्रेशन आहे, इंटरनल डेफिनेशन आहे, ते पाहू आपण पहिले. आता तुमच्या पुस्तकात काय दिलेलं आहे ते पाहू. तिथे डेफिनेशन काय आहे का? आपलं जे वाक्य आपण बोललो त्या वाक्यामध्ये काही ना काही तथ्य आहे काय? लक्ष द्या. इंटरनल एनर्जी क्लिअर डेफिनेशनची फक्त बोलू नका, त्याच्यामध्ये रेकॉर्ड होऊन राहिला. Every substance is associated. Every substance is associated
with a definite amount, with a definite amount of energy. This energy stored in a substance is called internal energy. Is called internal energy. It is denoted by U. It is denoted by U. It is denoted by U. पॉइंट लिया पूछा, हाँ पहला पॉइंट लिया, 4 पॉइंट हुए थे. The internal energy of a system is made up of kinetic and potential energies. The internal energy of system made up of Ke and Pe of individual particle. Of the system. The change in internal energy delta U equal to U2 minus U1. A transfer of energy from a system would change its internal energy. आणि नंबर 4 internal energy is the energy of object that provide a capacity to do work when energy outcome is 0. हे पॉइंट आहे, लक्ष द्या. आता इंटरनल एनर्जी बद्दल माहिती. इंटरनल एनर्जी मीन्स यू
इंटरनल एनर्जीचं नोटेशन आहे U. काय आहे U. बघा आता every substance is associated with a definite amount of energy. This energy stored in a substance is called internal energy. म्हणजे काय असते की समजा आपण एक सिस्टीम लक्षात घ्यायचं, यू आर द सिस्टीम, आणि तुम्ही जेवणाच्या माध्यमातून म्हणा किंवा पाण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा कशाच्या माध्यमातून म्हणा तुम्ही एनर्जी गोळा करून राहिले आहे ना, आणि त्यापासून पुढे पुढे एनर्जी मिक्स होऊन ब्लड तयार करून राहिले आणि ते ब्लड सर्क्युलेशन करून राहिलं बॉडीमध्ये आपले. मग काय म्हणते की एव्हरी सबस्टन्स इन द युनिव्हर्स, या युनिव्हर्स मधला एव्हरी सबस्टन्स तुम्ही सुद्धा काय करत असता, एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड जमा करत असता विथ द डेफिनेट अमाउंट ऑफ एनर्जी. कुठून काय भेटते माहिती तुम्हाला, मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे वगैरे जे काय ते खाता, भूक लागते तुम्हाला, हा मग अशा पद्धतीनं तुम्ही एनर्जी जमा करता. मग असोसिएटेड म्हणजे काय होते, जमा करणं. मग पहा आता एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ अ डेफिनाइट अमाउंट ऑफ एनर्जी. जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी एनर्जी रोजच पाहिजे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे का, शुगरवाल्या माणसाला समजा जर सकाळी जेवण दिलं नाही तो कशाचा त्रास करते, मग त्याला ज्या टाइमने भूक लागते त्या टाइमने भूक लागते. तुम्ही तो पिक्चर पाहिला का, सीताराम किंवा राम सीता, तामिळचा पिक्चर आहे, पाहायचा मस्त नाही. 10:30 वाजता 10:30 बजे मी चहा म्हणा, बटर बिस्किट कोर्ट मध्ये लागते, कोर्ट मध्ये लागले जय जय म्हणते 10:30 बजले, एक कप चहा पाहिजे म्हणते मला. बटर कशा प्रकारची कंडिशन होते शुगरच्या माणसाची. एखाद्या असं होते की ते चक्कर खाली पडत, ते ब्लॉकिंग होते शुगर, ब्लॉक होते नसा वगैरे सारखं ब्लॉक होते, मग हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम सुद्धा येतो. म्हणजे असेही कन्सेप्ट येऊ शकत पुढे. मग आता आपण एनर्जीवर पण लोक पहा, द सबस्टन्स इज असोसिएटेड म्हणजे एनर्जी जमा करते विथ अ डेफिनेट अमाउंट ऑफ एनर्जी. दिस एनर्जी स्टोअर इन अ सबस्टन्स. ती एनर्जी काय होते, स्टोअर करतात सबस्टन्स मध्ये. त्यासाठी कामात पडली पाहिजे. इन्व्हर्टर आहे की नाही, लाईन असली की काय करते, ते एनर्जी स्टोअर करते. लाईन गेल्यावर आहे ना. मग पहा एव्हरी सबस्टन्स with a definite amount of energy, this energy stored in a substance is called as internal energy. त्याला काय म्हणतात, इंटरनल एनर्जी कॅपॅसिटी. आपण म्हणत नाही अरे काय म्हणतात माईक कॅपॅसिटी कुठे पाहिजे तुम्हाला, हा धरलेलं माहिती आहे काय पाहिजे धरणे पाहता. This energy stored in a substance is called as internal energy. It is needed by you. बघा आता, the internal energy of system made up of kinetic energy and potential energy of individual particle of the system. म्हणजे पहा, internal energy of the system made up of कशापासून बनलेली असते ते, काही अंतरली एनर्जी आणि काही जे आपण बाहेरून टाकतो ते एनर्जी. पहिले तर ऑलरेडी असतेच की नाही, काही इंटरनल एनर्जी, मग झाली पोटेन्शियल एनर्जी आपल्या आतमध्ये. आपल्याला असं वाटते की आता एनर्जी टाका, मग ते जे बाहेरून ते आहे कायनेटिक एनर्जी. मग दोघांचं मिक्सचर आहे की नाही, इंटरनल एनर्जी काय आहे, दोघांचं मिक्सचर. मग पहा, द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम मेड अप ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सिस्टीम. म्हणजे अलग अलग पार्टिकल आहेत. तुमच्या इंटरनल एनर्जीचे पार्टिकल अलग असतात आणि तुम्ही जे खातात ते पार्टिकल अलग असतात. पण त्या गुलगीज बॉडीमध्ये गेल्यानंतर जो गुलगीज ज्यूस असतो ते ग्लास्टिक ज्यूस होणार ना, कोणतं ज्यूस असते ते मिक्स होऊन ब्लड तयार होते की नाही, मग ते एकत्र होते. मग दोघांचा मेडअप मिळून काय बनते, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता हा खूपच जाडा माणूस आहे किंवा खूपच पतला माणूस आहे, जाड्या माणसाची एनर्जी खूप आहे, पतल्या माणसाची एनर्जी कमी आहे असं नसते ना. ते डिपेंड असते इंटरनल एनर्जी किती आहे अंदरली. त्या हालतून समजत नाही किती एनर्जी आहे.
एखादा बारका माणूस चापते एका चापते तो जाळा माणूस पडून 4-5 खेळ सांगता येत. अरे खरंच ना, असं असते. इंटरनल एनर्जीवर डिपेंड असते. ते कशावर डिपेंड असते? इंटरनल एनर्जीवर डिपेंड असते. कसं आहे हा. नंतर तिसरा मुद्दा, अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम अ सिस्टीम कुड चेंज इट्स इंटरनल एनर्जी. एनर्जी ट्रान्सफर झाली म्हणजे इंटरनल चेंज होते. समजा इंटरनल एनर्जी चेंज होते का बरं? समजा तुम्ही जेवण केलं नाही अजून आणि तुम्हाला म्हणत नाही की त्याला हे घे पोते 50-50 किलोचे हे नेऊन त्या ठिकाणी टाकून द्या. हा उचलता येईल काय? हा उचलता येत तुम्हाला, पण कसं नाट्य तुमचे पार असते. द ट्रान्सफर ऑफ एनर्जी वन फ्रॉम टू द अदर फॉर्म. ट्रान्सफर झाला एनर्जीचा फ्रॉम अ सिस्टीम, कोणत्या वेगळी सिस्टीम ना एनर्जी काय केली? ट्रान्सफर केली एका फॉर्म मधून तर दुसऱ्या फॉर्म मध्ये. कारण एनर्जी डज नॉट बी क्रिएटेड, डज नॉट बी डिस्ट्रॉय. आपण एनर्जी क्रिएट करू शकत नाही आणि एनर्जी डिस्ट्रॉय करू शकत नाही. जर एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. मग सर तुम्ही तो म्हणता की अन्न खाल्ल्यावर एनर्जी क्रिएट होते. अन्नामध्ये जी एनर्जी असते तेच भेटते आपल्याला. म्हणजे कन्वर्ट वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. अशा प्रकारचं आहे ते. पार लक्ष द्या. ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम अ सिस्टीम वुड चेंज इट्स इंटरनल एनर्जी. एनर्जी ट्रान्सफर झालं की इंटरनल एनर्जी चेंज होते. समजा पहिले काहीच नाही आहे, कावडे अडून राहिले, पोट का करून राहिलं, इंटरनल एनर्जी कशी आहे? कमी आहे. आणि ज्यावेळेस आपण टाकलं जमला आता म्हणजे इंटरनल एनर्जी काढली, चेंज झाली. जर आपण ट्रान्सफर केली एनर्जीची ते इंटरनल एनर्जी काय होते? चेंज होते. नंतर टाकलोय इंटरनल एनर्जी इज द एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट दॅट प्रोव्हाइड द कॅपॅसिटी. अशा प्रकारची एनर्जी की ते ऑब्जेक्टला कॅपॅसिटी देते टू डू वर्क व्हेन द एनर्जी आउटकम इज 0. ज्यावेळेस आउटकम 0 असेल, आउट गोईंग बंद असेल, त्यावेळेस इनकमिंग अजून येते इंटरनल एनर्जी कडून. असं कधी काय पाहिलं तुम्ही? दिवसभर उपाशी बस आता भूक लागली ना पडली तुम्ही असं काही असते काय? नाही. ते वाट पाहते की आता भूक लागली. ते कसे असते? वॉर्निंग 20% चार्जिंग आली मोबाईल मध्ये की तुम लाल से तसं प्रकारचं आहे की वॉर्निंग. मग तुम्ही ते टिकू शकता. कसं टिकू शकता? व्हायब्रेशन किंवा सायलेंट ठेवून द्या फोन, संध्याकाळपर्यंत चालते. पण आता माणूस टिकू शकतो बरं, पण नाही. काही जण असतात की भूक कंट्रोल होत नाही. पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याच पाहिजे. जातात विशेष करून 60च्या अबोवचे, जे 60च्या अबोवचे असतात की नाही, ते बिहेव ऍज अ स्मॉल चिल्ड्रन. 60च्या वरचे जे आहेत ते बिहेव स्मॉल चिल्ड्रन बिहेव करतात. ते कधी कधी गोष्टी आहेत तुम्हाला ते आवडत गोष्टी कारण तुम्ही ते लेवलचे आहे ना. मी ऑब्झर्व केलेलं आहे. एक वेळ असं किंवा समजा एखाद्या वेळेस तिला पाहिजेच नाही असं म्हणजे असंच त्याच्यामुळे. आणि म्हणूनच सून सासू जवळ टिकत नाही. कारण काय होते? इंटरनल एनर्जी जास्त देते. मी सांगतो 60च्या अबव मध्ये कोणी काम करते जास्त नाही, परंतु एनर्जी चालू असते. मग एनर्जी कुठे गमा? स्टोर होते. स्टोर घेऊन कशाला निघेन की सांगता येत नाही समोर. हा अशा प्रकारचं असते ते. बघा आता इंटरनल एनर्जी इज एनर्जी of the object that provide a capacity to do work when the energy becomes outcome becomes 0. एनर्जी आउटकम बिकम 0 असल्यावर नंतर ते एनर्जी डिस्प्ले होते. हे झालं इंटरनल एनर्जी बद्दल माहिती. पुढे घ्या आता. लिहा पुढे. State the first law. First law of thermodynamics. First law of thermodynamics.
First law of thermodynamics. Here, the first law of thermodynamics state that the first law of thermodynamics state that the total energy of system and surrounding, the total energy of system and surrounding remains constant when the system changes from an initial state to final state. First, law of thermodynamics. काय म्हणते? The total energy of system and surrounding remains constant when the system changes from initial state to final state. Initial state to final state. लक्ष द्या. पहा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जो लॉ आपण आठवीपासून पाहून राहिलो, एनर्जी नॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिस्ट्रॉयड, इट कॅन नॉट फ्रॉम द अनदर फॉर्म, द एनर्जी ऑफ द यूनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम, तवानाई बघा कानून. उर्दू मध्ये आहे ना, पाहिलं तवानाई बका का कानून. तवानाई म्हणजे ऊर्जा, बका म्हणजे बरकत, वाचून ठेवणे, आणि कानून म्हणजे नियम. तवानाई बका का कानून झाला. ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. आता the total energy of a system and surrounding remains constant. सिस्टीमची आणि सराउंडिंगची एनर्जी कॉन्स्टंट असते. सिंपल आहे. समजा एनर्जी क्रिएटच नाही होऊन राहिली, एनर्जी डिस्ट्रॉयच नाही होऊन राहिली, तिचं फक्त एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये काय होऊन राहिलं, रूपांतर होऊन राहिलं. फक्त काय होऊन राहिलं, रूपांतर. म्हणजे एनर्जी नॉट बी क्रिएटेड, नॉट बी फॉर्म टू द अदर फॉर्म, अँड द होल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. मग शेवटचं वाक्य पहा बरं, द होल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स. हेच का मागं आहे आपल्या युनिवर्स मध्ये. काय असते रे, सिस्टीम प्लस सराउंडिंग. आता युनिवर्सचीच एनर्जी कॉन्स्टंट आहे, म्हणजे सिस्टीमची सराउंडिंगची कशी असली पाहिजे. शेवटचं वाक्य काय आपलं, द होल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज कॉन्स्टंट. मग वी ऑल नो दॅट युनिवर्सच्या खाली अंडरलाईन करायची, युनिवर्स इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. मग युनिवर्सचीच कॉन्स्टंट आहे, सिस्टीम आणि सराउंडिंग कोणत्या खेळची मुली आहेत ते काय, ते कॉन्स्टंट राहणार आहे. मग पहा आता, द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. आता पुढचं वाक्य आहे, when the system changes from initial state to final state. मग सिस्टीम चेंज होऊन जाईल. पहिले चाललेली सिस्टीम आहे, मग झोपेची सिस्टीम आहे.
म्हणजे आपण घडलं चालत जायचं, नंतर जायचं. सिस्टीम चेंज झाली की नाही, इनिशियल चालायची आहे आणि फायनल झोपून राहायची आहे. मग सिस्टीम चेंज झाली तरी एनर्जी चेंज होत नाही. जेवढी एनर्जी तेवढी एनर्जी राहतेच. एनर्जी कसं समजते तेवढी एवढी आहे, त्यापेक्षा जास्त काय सांगता येत नाही झोपीनं, पण कॉन्स्टंट असते ते. जेवढी एनर्जी तुमची आता आहे तेवढी एनर्जी तुमची झोपल्यावर बी असते बरं. एखाद्या वेळेला झोपलेलं आहे, कोणतरी झोपलं असेल नाही, प्रॉपर झोपलं असेल, 10-15 मिनिटं दय लावले नाही ना, आणि जो ना अडला घरती ना, अरे चोरले 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 असा पहिले घेऊन तो मग पाहायला बघतो, दिसत बी नाही तो त्या कंचना भूत आहे भूत आहे भूत आहे डायरेक्ट भरतो डायरेक्ट पुढे. म्हणजे एनर्जी तुम्ही काम करत असा की तुम्ही रेस्ट मध्ये असा. एनर्जी तुम्ही काम करत असा की तुम्ही रेस्ट मध्ये असा, ती एनर्जी कॉन्स्टंट राहते. ती एनर्जी राहते कॉन्स्टंट राहते. मग तुम्ही जागी असा की झोपले असा, ते एनर्जी तेवढंच काम देते बरं. म्हणून काय म्हणते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, the total energy of a system and a surrounding remains constant when the system changes from initial state to the final state. तुम्ही कोणत्याही स्टेट मध्ये जा, एनर्जी सेम असते. ऑब्झर्व करता, जेवढी एनर्जी जेवढा कल्ला तुम्ही करता की बाहेर, मग घरात कल्ला केला नाही पाहिजे, पण एनर्जी पाहिजे आपल्याला. काहीच नाही, काय करायचं, एक मग चिमटा घ्यायला चिमटा काढायचा, असा आवाज पाहायला तेवढी एनर्जी हे करणार. म्हणजे एनर्जी डज नॉट चेंज. जेवढी एनर्जी तुम्ही वर्क करता तेवढ्याच एनर्जी तुम्ही बाकीचे काम सुद्धा करता. झालं. पाहता पुढे नंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, इट इज द पार्शियली एनर्जी कंझर्वेशन लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ एनर्जी. आणि तो कसा आहे, न्यू व्हेरिएशन ना किंवा तुमचं जर ते एवढे वाक्य पाठणी झाले पाहिजे तर शेवटचं केलं नाही. द होल एनर्जी ऑफ द युनिट रिमेन्स कॉन्स्टंट. फक्त युनिटचे आपल्या 12 वर्गात 2 पार्ट पडतात, सिस्टीम आणि सराउंडिंग. आणि म्हणून तुम्ही म्हटलं टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. आणि व्हेन द सिस्टीम चेंज झाली, सिस्टीम चेंज कधी होईल, इनिशियल कंडिशनला कशी होती, फायनल कंडिशनला कशी झाली, याच्यावर डिपेंड नाही आहे. इनिशियलला जेवढी एनर्जी होती तेवढी एनर्जी फायनलला असते, म्हणजे असते. हा झाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. नेक्स्ट क्लिअर. मेकॅनिकल एक्सप्रेशन नंतर पासून काय, याचं मेकॅनिकल एक्सप्रेशन आहे. बघा, आपण आतापर्यंत 2 कॉन्सेप्ट क्लिअर केले आपले. एक इंटरनल एनर्जीचा कन्सेप्ट आहे तो क्लिअर केला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जो आहे तो क्लिअर केला. इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते यासाठी तुम्हाला दोन्ही प्रकारची एनर्जी लक्षात ठेवावी लागतील. नंबर फर्स्ट पोटेन्शियल एनर्जी, नंबर सेकंड कायनेटिक एनर्जी. आता व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल एनर्जी? द एनर्जी स्टोर्ड इन द ह्यूमन बॉडी और इन एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. Kinetic energy, the energy which is given by the outsource or outer object to the given object, that type of energy is called as kinetic energy. किंवा the energy which is transformed from one object to the other object, that type of energy is called as kinetic energy. मग internal energy काय आहे? Internal energy is a type of potential energy. काय आहे ते? पोटेन्शियल एनर्जी. जी एनर्जी स्टोर करून ठेवलेली असते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? इंटरनल एनर्जी म्हणतो. सिस्टीम साठी जी एनर्जी स्टोर करून ठेवलेली असते, एक बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला मी इन्व्हर्टरचं. लाईन असताना ते चला चार्जिंग करते, ज्यावेळेस एनर्जी त्यावेळेस इंटरनल एनर्जी काढतो. हा, नंतर सेकंड पॉइंट पाहता आपण, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ, इट इज मेड अप ऑफ potential energy and kinetic energy. थर्ड पॉइंट पाहता आपण इंटरनल एनर्जी. तिसरा पॉइंट कोणता पाहिला? ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम सिस्टीम टू फ्रॉम सिस्टीम चेंजेस.
कधी, ज्यावेळेस इंटरनल एनर्जी चेंज होते. इंटरनल एनर्जी चेंज झाली की सिस्टीमची एनर्जी बी चेंज होते. ते पोटेन्शियल असो ते ट्रान्सफर असो ते कोणती असो, पोटेन्शियल असो कायनेटिक असो, मिक्स झाली म्हणजे चेंज होत म्हणजे होतीच. आणि नंतर आपण हा सेकंड टाइप पाहिला. The total energy of the system and surrounding remains constant when the system changes from initial state to the final state. लिया था mathematical expression for the first law of thermodynamics. Mathematical expression for the first law of thermodynamics. Mathematical expression for the first law of thermodynamics. Clear? A system exchange energy with its surrounding. The system exchange energy to its surrounding by transfer of heat, or doing some work, correct? Suppose that Q is the heat supplied to a system. Q is a heat supplied to a system, and W is the work done then the internal energy become delta U equal to Q plus W. Where delta U is the increase in internal energy. For big changes, for big increase, du equal to dq plus dw. हा कॉन्सेप्ट आपण नेक्स्ट म्हणजे उद्या कंटिन्यू करू.